राहिला प्रश्न माझ्यापुरता. मी मगाशी स्पष्टपणाने सागरजींच्या किंवा आपल्या यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की माझी वेळ माझ्या लोकसभा मतदारसंघातील काय कामाच्या बाबतीमध्ये होती. मी वेळ आदल्या दिवशी पण मागितली होती, पण आदल्या दिवशी त्यांची कोर कमिटीची बैठक होती म्हणून ते शक्य नाही झालं. प्रफुल्लबाईंनी त्यांच्याकडचे काय मुद्दे होते त्याच्यावरती वेळ मागितली होती. ते योगायोगाने प्रफुल्लबाई का आले तर त्यांना मध्यरात्री ते बाहेर जाणार होते म्हणून ते आले. परवाच्या दिवशी 2 दिवसांपूर्वी जो नोटिसीचा मुद्दा आला होता त्याच्या संदर्भामध्ये काही चर्चा झाली की त्या नोटीसला उत्तर देण्याचं किंवा न देण्याचं काही ठरलं? काल आम्ही जरूर त्या विषयावर चर्चा झाली. आता रविवारी मी पण दिल्लीत असेल, पार्थ पवार पण दिल्लीत असेल कारण अधिवेशन सुरू होतं आहे. प्रफुल्लबाई पण दिल्लीत असतील सोमवारपासून. त्यावेळेला या विषयावरती आम्ही दिल्लीमध्ये चर्चा करू. काल या विषयावरती कोर कमिटीमध्ये चर्चा झालेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या बरोबरती एकत्रितपणाने वहिनींच्या नेतृत्वाखाली आम्ही भेटणार आहोत. अनेक बाबींच्या वरती मुख्यमंत्र्यांच्या जो आम्हाला चर्चा करायची आहे त्या अनेक विषयांच्या मध्ये अनेक बाबींमध्ये अर्थ विभाग हा सुद्धा त्याच्यामध्ये आहे. राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय उर्वरित जोरदार चर्चा सुरू झाल्या आणि त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाचं स्टेटमेंट केलं की नवा पक्ष आम्ही सोबत घेणार नाही, आमच्यासोबत जे आहेत त्यांना सोडणार नाही आणि शरद पवारांची राष्ट्रवादी सोडणार नाही. एकंदरीतच त्यांना कुठंतरी एक सुतोवाच होते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत त्यांना आलं पाहिजे अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. जर असं होत असेल तर आपला त्याला मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे राज्याचे एक प्रमुख नेते देशपातळीवरचे आहेत. त्याने जी भूमिका स्पष्ट केली ती एनडीएच्या वतीने भारतीय जनता पक्षाची म्हणूनच स्पष्ट त्या ठिकाणी केलेली आहे. मी अनेक वार आपल्याजवळ संवाद करताना बोललो की एनडीए म्हणजे काय तर भाजपच्या नेतृत्वाखाली समविचारी किंवा एनडीएमध्ये सहभागी झालेले पक्ष म्हणजे एनडीए. यूपीए म्हणजे काय तर काँग्रेस प्रणित आघाडी. त्याच्यामुळे जी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली ती भारतीय जनता पक्षाची स्वाभाविकपणाने एनडीएचं प्रमुख पुत्र ज्या या पक्षाकडे आहे त्यांनी मांडली की आता एनडीएमध्ये नवीन पक्ष नाही. त्याच्यामुळे ती भूमिका त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट मांडली. आता त्यांनी ती मांडल्याच्या नंतर मग इतर देशामध्ये किंवा राज्यामध्ये इतर जे काही पक्ष असतील त्यांची भूमिका त्याच्याबद्दलची काय ते सांगू शकतील. कुठले एक असं आहे की आज महिला प्रदेशाध्यक्ष पद रिक्त आहे. युवक मी संघटनेचं बोलते सीमाताई त्यांनी संघटनेचं म्हटलं युवक अध्यक्ष पद रिक्त आहे. विद्यार्थी संघटनेचं सुद्धा पद आज या पदावरती प्रशांत कदम काम करतात पण ते त्या ठिकाणी दीर्घकाळ काम करतात. तो एक मुद्दा पक्षाच्या चर्चेमध्ये जरूर त्या ठिकाणी आहे. तिसरं युवती संघटनेमध्ये सुद्धा संध्या सोडवणे काम करतात पण त्याही संदर्भामध्ये पक्षामध्ये चर्चा सुरू आहे. शक्य आहे कदाचित त्या बाबतीमध्ये निर्णय पक्षाच्या कोर कमिटीमध्ये बसून होऊ शकतो. त्याही बाबतीमध्ये मधल्या कालावधीमध्ये चर्चा झाली परंतु मग या सगळ्या निवडणुका लागल्याच्यामुळे त्याचं अंतिम स्वरूप होऊ शकलं नाही. लवकरच त्या बाबतीमध्ये आम्ही सगळेजण कोरडूप म्हणून बसू आणि मुंबईच्या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी करू. स्वर्गीय अजितदादांचं योगदान महाराष्ट्राच्या सर्वांगीण क्षेत्रासाठी महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी फार मोठ्या प्रमाणावरती राहिलं. मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे वहिनी संबंधित आहेत पण वहिनी आमच्या उपमुख्यमंत्री आहेत आणि साऱ्या मंत्रिमंडळाचे अतिशय मनापासून प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून आणि दादांचा अनेक वर्षाचा एक निकटचा सहकार्य म्हणून गुण व्यक्त करतो की दादांनी जे काम जे योगदान महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी दिले त्याचा आदर आज सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतो आहे. म्हणून संबंध राज्यभरात शासकीय कार्यालयामध्ये निमशासकीय कार्यालयामध्ये दादांची जयंती त्या दिवशी साजरी होते आहे. आम्हा सर्वांच्यासाठी तो क्लेशकारक वेदनाकारी क्षण आहेच पण आमच्या नेतृत्वाने केलेलं काम अभिमानास्पद आहे याचा सुद्धा आम्हाला सर्वांनाच एक
वेगळ्या भावना आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. अजितदादांचा तुम्ही जयंती उत्सव सर्व राज्यभर साजरा करणार अशा पद्धतीचा कार्यक्रम आमदारांना सुद्धा दिला आहे. परंतु आमदारांची तुमच्या पक्षातल्या आमदारांची नाराजी पाहायला मिळते की तुमच्या पक्षातल्या नेत्यांकडनं असे निर्णय दिले गेलेले आहेत या जयंती कार्यक्रमामध्ये की अजित पवारांचा एकच फोटो जो आहे तो सेम फोटो सगळ्या मतदारसंघात बॅनरवरती लावावा, त्याचे जिओ टॅगिंग करावे वगैरे अशा पद्धतीचे काही निर्णय पक्षातल्या नेत्यांकडनं देण्यात आलेले आहेत. नाही, या संदर्भामध्ये पक्षाचे आमदार, माजी आमदार, खासदार यांची एक एकत्रित बैठक मंत्र्यांच्या सहित देवगिरी बंगल्यावरती 15 दिवसापूर्वी झाली. ॲट लेंथ आम्ही चर्चा केली. मी स्वतःच दादांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने सप्ताह जो काही साजरा केला जाणार आहे त्याच्या कार्यक्रमाची चर्चा मी पक्षांतर्गत त्या बैठकीमध्ये केली. त्याप्रमाणे माझं जे काही पक्षाचा अध्यक्ष म्हणून सगळ्या जिल्हाध्यक्ष, आमदार, माजी आमदार, पक्षाचे उमेदवार यांना जे पत्र द्यायचं आहे त्याचा मसुदा शिवाजीरावांनी तयार करून दिला होता. ते गेलेलं आहे. प्रत्येकजण अतिशय आपुलकीने, श्रद्धेने दादांच्या संदर्भातलं जयंतीचा कार्यक्रम 7 दिवस त्या ठिकाणी आपापल्या मतदारसंघात आणि राज्यभरामध्ये त्या ठिकाणी होणार आहे. त्याच्यामुळे काय तुम्ही म्हटलं तसं टॅगिंग वगैरे काही नाही. ठीक आहे, काही वेळेला आपण एक दादांचा एक फोटो असा आहे की जो प्रत्येकाला दादा समोर जात असं वाटत असतं. त्याच्यामुळे आम्ही चर्चा करत असताना करत असतो की कुठला फोटो अधिक लोकांच्या मनामध्ये दादांच्या प्रती प्रत्येकाच्या मनात आहेच भावना, त्या अधिक उच्चंबळून आल्यासारखा तो दिवस त्यांच्या आठवणीचा आहे. आणि त्याच्यामुळे ते एकंदरीत आम्ही चर्चा करतच असतो नेहमी. या सगळ्या प्रकरणाच्या या संबंध कायदेशीर बाबीमध्ये मी एक साक्षीदार होतो, घटक होतो. मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा याच पद्धतीने ती याचिका फेटाळलेली होती पूर्णपणाने. आणि त्याच्यामध्ये श्रद्धेय साहेब, आदरणीय दादा, स्वर्गीय दादा, सुप्रियाताई आणि मग इतर काही त्यांनी त्यावेळेला सुद्धा केलेलं होतं. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी ती फेटाळलेली होती. त्यानंतर ती सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा गेली. त्याचं मेरिट हे शून्य होतं. केवळ द्वेषातूनच त्या पद्धतीची ती भूमिका घेतली गेली होती. पण या देशातील न्यायव्यवस्था किती मजबूत आहे हे आपल्याला त्या निमित्ताने पाहायला निश्चितपणाने मिळालेलं आहे. कारण लवासा आत्तापर्यंत संबंध राज्यात, देशामध्ये ज्या थंड हवेची ठिकाणे किंवा हिल स्टेशन आपण म्हणतो ही ब्रिटिशांनी शोधलेली होती. साहेबांच्या मनामध्ये त्यावेळेला जे होतं ते त्याच्या पुस्तकामध्ये त्यांनी नमूद केले. साहेबांनी जी बाब केली ती त्यांना जन माझे सांगाती या पुस्तकात त्याने एक पॅरा लिहिलेला त्याच्यावरती. मला असं वाटतं ते याचिकेमध्ये त्या पॅराचा उल्लेख पण याचिकाकर्त्यांनी केला होता. कारण मी अनेक वेळेला या चर्चेमध्ये असल्यामुळे मला त्याच्यातले ज्ञात आहे. तर ते आज बरं झालं की या देशातल्या सर्वांगीण प्रगतीचा विचार ज्या पद्धतीने साहेबांनी, दादांनी केला त्याबद्दल काही वेगळ्या पद्धतीचे जे काही विचार न्यायालयामध्ये काढण्याचा प्रयत्न केला गेला त्याला पूर्ण विराम मिळाला. बंगल्यांसंदर्भात एक प्रश्न निर्माण होतो. कारण की ज्या पद्धतीने आता सचिन अहिर आले त्याबरोबर एक सभापती असतील बनसोडे साहेब, बंगले मिळत नाहीये अशा पद्धतीची चर्चा सुरू. तो काय भाग माझ्याशी नाही, माझा भाग संघटनेचा आहे. धन्यवाद 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 धन्यवाद.